बघा मी तुम्हाला आज मस्त इडली चटणी बनवून दाखवणार आहे इडलीसोबत खाण्यासाठी. इकडे बघा त्याच्यासाठी मी एवढं साहित्य घेतलं आहे. हे बघा डाळ आहे, डाळ भाजून घेतल्या मस्त. हे शेंगदाणे पण भाजून घेतले आणि हे ओलं नारळ आहे खोबरं त्याच्या मागचं सालटं काढून घेतलं आहे बा. हे असं सालटं काढून घेतलं आहे मस्त आणि बारीक चिरून घेतलं आहे. हे थोडंसं चिंच, निंबू, मीठ आणि थोडी साखर आणि इकडे कोथिंबीर आणि मिरची आणि लसूण. हे आपल्याला सगळं आता याचं वाटण करून घ्यायचं आहे मस्त. मी आता वाटून घेते सगळं एकदम बिलकुल. आपल्याला रेल्वेमध्ये कशी चटणी भेटते इडलीसोबत खाण्यासाठी बिलकुल तशीच लागणार ही चटणी खायला. चव इडलीची चटणी. चला मग आपण आता वाटून घेऊ सगळं. चला आपण हे आता सगळं वाटून घेऊ मस्त. बा खोबरं टाकलं, डाळ्या टाकल्या, शेंगदाणा, लसूण, मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि चिंच टाकलं, थोडंसं कोथिंबीर आणि साखर टाकली, थोडं मीठ टाकलं आणि थोडा निंबू टाकला वरून. एवढी भारी लागते ना ही चटणी, एकच नंबर लागते खरंच. नक्की बनवून बघा तुम्ही, एवढी भारी लागते ना, खूपच एकदम मस्त लागते. ही बा आता एका भांड्यामध्ये काढून घेतली. त्याच्यानंतर दही घेतलं मी थोडं. आता ते दही पण आहे ना थोडं मिक्सरमध्ये वाटून घेईल आणि वाटल्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार मस्त. हे बा आता मिक्स करून घेणार मस्त चटणीमध्ये. म्हणजे आपली ही चटणी ना गोड आंबट येते, एकदम भारी लागते खायला. नक्की करून बघा तुम्ही. आणि मस्त फोडणी वरून टाकायची मस्त. जिरं, मोहरी, कढीपत्ता असं टाकायचं. एकदम कडक तेल होऊ द्यायचं मस्त. चला मग तुम्हाला कशी वाटली चटणी आजची रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओमध्ये आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मग सगळ्यांना बाय बाय.